आपल्या महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामधलं असं कोणतं गाव आहे की तिथून ज्योत आणल्याशिवाय आपली घटस्थापना होत नाही? आणि घटस्थापनेला ज्योत कशासाठी आणावं लागते आणि ज्योत कशी आणल्या जाते हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्ही बघू शकता आपण ज्योत आणलेली आहे. तर ज्योत कशी आणली बघा. आणि जे ज्योत आणतात त्यांनाच माहीत ज्योत कशी आणायची आहे. तर बघू शकता तुम्ही ज्योत आणताना वरून ऊन तापत आहे आणि जे भाविक भक्त आहेत ते ज्योत कशी आणत आहे बघा. त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही अक्षरशः. ही ज्योत आणल्या कुठून जाते, तर ही ज्योत आणल्या जाते तुळजापूर इथून, धाराशिव जिल्हा. आणि आई तुळजाभवानी साक्षात स्वयंभू मूर्ती आहे बघा. आणि ही साक्षात असून इथून ज्योत आणल्याशिवाय आपलं जे घट आहे ते घटस्थापना होत नाही. आणि आजूबाजूचे जे पुरे जिल्हे आहे, तालुके आहे, इथून सर्व गावामधून इथून सर्व भाविक भक्त येऊन इथून ज्योत घेऊन जातात. आणि ज्योत नेऊन आपली जिथं घटस्थापना आपल्याला करायची आहे त्या ठिकाणी ते ज्योत घेऊन जातात. आणि इथे आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये जे आपल्या माळुंगचं मंदिर आहे यमाई देवीचं, तिथे पण त्या ठिकाणी सर्व ज्योत घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी येऊन बघू शकता तुम्ही थाटामाटात कशा प्रकारे पूर्ण गावकरी गोळा झाले, आजूबाजूचे गाववाले आले किंवा ज्योत घेऊन आले. तर बघू शकता कशा थाटामाटात आगमन होते. तर आणि टॅग करा त्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी ज्योत यावर्षी आणलेली आहे आणि ज्योत पायदल आणलेली आहे त्यांनी टॅग करा की कशा प्रकारे ज्योत आणते. तर सर्वांना कळू द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना माहिती झालं पाहिजे की ज्योत कशासाठी आणतात आणि ज्योत कशी आणतात. तर आता आलोय बघा आपण अकलाई देवीच्या मंदिरामध्ये, अकलूजमध्ये. बघू शकता आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहे आणि तुम्हाला पण अकलाई देवीचं दर्शन करून देतो. चला आपण घेऊ बघा दर्शन. आणि तुम्ही बघू शकता की मूर्ती कशा प्रकारे मोहक आहे, प्रसन्नता बघा किती वाटते दर्शन घेतल्यानंतर. तर चला दर्शन घेऊ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.